घरीच दुधापासून मार्केटसारखी क्रीमी आईस्क्रीम बनवता येते का? आज मी तुम्हाला अगदी तशीच आईस्क्रीम बनवून दाखवणार आहे. थोडं साहित्य विकत घ्यावं लागेल, पण रिझल्ट अगदी परफेक्ट येणार. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिले आपण अर्धा लिटर दूध गॅसवर गरम करून घेऊया. आता त्यामधलं थोडंसं दूध एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं दुधाला थोडं आपल्याला आटवून घ्यायचं आहे. खूप जास्त पण आटवायचं नाही, 1 ते 2 मिनिटे आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार 3 ते 4 चमचे साखर घालायची आहे. इथे मी 3 चमचे साखर ॲड केलेली आहे. आता 1 ते 2 मिनिटं इथे मी दूध आटवून घेतलेलं आहे आणि गॅसचा फ्लेम आपल्याला लो करून द्यायचा आहे. आता एक छोटी पण अगदी महत्त्वाची स्टेप आपल्याला करायची आहे. आपण जे थोडंसं दूध काढून ठेवलं होतं त्या दुधामध्ये आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला दुधामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. हे जेव्हा मिश्रण आपण ॲड करतो तेव्हा गॅसचा फ्लेम आपल्याला लो ठेवायचा आहे आणि दूध जे आहे हे कंटिन्यू आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. नंतर मात्र गॅसचा फ्लेम तुम्ही थोडासा मोठा करून देऊ शकता. बघू शकता दूध अगदी मस्त असं क्रीमी टेक्स्चरचं झालेलं आहे आणि दूध बऱ्यापैकी आपलं इथे घट्ट झालेलं आहे. तर हे कॉर्नफ्लॉवर यामध्ये टाकणं खूप महत्त्वाचं आहे. आता दूध आपण गॅस बंद करून थंड करून घेऊया. आता इथे आपल्याला तिसरी स्टेप करायची आहे, ती म्हणजे की एका बाउलमध्ये आपल्याला 1 कप व्हिपक्रीम घ्यायची आहे आणि तिला मस्त असं फेटून घ्यायचं आहे. व्हिपक्रीम आपल्याला अगदी फ्लफी झाली पाहिजे तोपर्यंत आपल्याला तिला फेटून घ्यायचं आहे. जितकी जास्त तुम्ही व्हिपक्रीम फेटाल तितकी आपली आईस्क्रीम सॉफ्ट लागेल. इथे मी हँड मिक्सरचा वापर करते क्रीम फेटायला. तुमच्याकडे जर हँड मिक्सर नसेल तर तुम्ही विस्करने देखील क्रीम फेटू शकता. थोडा वेळ जास्त लागेल पण रिझल्ट येऊन जाईल. हे बघा, पूर्ण क्रीम आपल्याला अशा प्रकारे फ्लफी होईल तोपर्यंत मस्त फेटून घ्यायची आहे. आता आपण जे दूध घट्ट करून ठेवलेलं होतं ते देखील यामध्ये ॲड करून द्यायचं आहे. दूध लक्षात ठेवा, थंड झाल्यावरच आपल्याला ॲड करायचं आहे, गरम असताना ॲड करायचं नाही. आता इथे मी थोडंसं कंडेन्स मिल्क वापरते आहे. हे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला कंडेन्स मिल्क वापरायचं नसेल तर सुरुवातीलाच तुम्ही साखर जी आहे 3 चमचेच्या ऐवजी 5-6 चमचे जास्त वापरू शकता. आता आपल्याला व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम बनवायची आहे. त्याकरता इथे मी 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे आणि आपल्याला हे परत सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे हँड मिक्सरने आणि परत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे छान, जोपर्यंत पूर्ण इन्ग्रेडियंट्स छान मिक्स होत नाही तोपर्यंत. मध्ये मध्ये आपल्याला चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे. साईडला जर कुठे क्रीम असेल तर ही क्रीम आपल्याला जोपर्यंत हलकी आणि एअरी टेक्स्चरमध्ये दिसत नाही तोपर्यंत आपल्याला व्हिप करून घ्यायची आहे. तर आता मस्त अशी आपली क्रीम जी आहे ही हलकी अशी दिसते, एअरी टेक्स्चर त्याच्यामध्ये दिसते आपल्याला. आता ही क्रीम पूर्ण रेडी झालेली आहे. याला आपण आता एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घ्यायचं आहे. इथे माझ्याकडे अशा प्रकारे आईस्क्रीम बॉक्स होता. तुम्ही कुठलंही एअरटाईट कंटेनर यूज करू शकता. आईस्क्रीम बॉक्समध्ये भरल्यावरती चमच्याने आपल्याला सगळ्या साईड व्यवस्थित करून घ्यायच्या आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं, म्हणजे त्यामधली एअर निघून जाते. इथे मी टॉपिंगला थोडीशी टुटी फ्रुटी टाकते आहे. तुम्ही प्लेन आईस्क्रीम देखील ठेवू शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर टुटी फ्रुटी, चोको चिप्स किंवा ड्रायफ्रुट्स कसलाही यूज करू शकता. आता यावर फॉईल पेपर लावायचा. फॉईल पेपरमुळे आईस्क्रीमवर आईस क्रिस्टल्स तयार होत नाही आणि टेक्स्चर जे अगदी स्मूथ आणि क्रीमी येतं आईस्क्रीमला. आता 8 ते 10 तासाकरिता आपल्याला आईस्क्रीम फ्रीजरमध्ये ठेवून द्यायची आहे. 8 ते 10 तास झालेले आहेत. चला बघूया आपली आईस्क्रीम परफेक्ट जमली का. बघा, आईस्क्रीम अगदी मस्त सेट झाली आहे. यावरती आपल्याला आईस क्रिस्टल देखील दिसत नाही आणि अगदी हार्ड देखील वाटत नाही आहे. आईस्क्रीम अगदी स्मूथ आणि क्रीमी अशी दिसते आहे. एक महत्त्वाची टिप म्हणजे आईस्क्रीम जर तुम्हाला सर्व करायची आहे तर फ्रीजरमधून 5 मिनिटं आधी काढून ठेवायची, म्हणजे स्कूप करायला आपल्याला इझी जातं. हे बघा, आईस्क्रीमला अगदी सिल्की, स्मूथ आणि क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. बघून विश्वास बसणार नाही की ही आईस्क्रीम आपण घरी बनवलेली आहे. आणि एकदा जर तुम्ही ही आईस्क्रीम ट्राय केली ना तर तुम्ही बाहेरची आईस्क्रीम नक्कीच घेणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच होममेड रेसिपी बघण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा.